हॅलो, आज आपण बघूया बर्न फॉर्म्युला. जर इन एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये जर बर्न पेशंट आला तर आपल्याला माहीत असायला हवे की पेशंट किती बर्न झालेला आहे. त्यासाठी आज आपण बघूया बर्न फॉर्म्युला. रूल ऑफ 9 नुसार आपण अडल्टसाठी बघणार आहे. हेड अँड नेक इज इक्वल टू आपण करणार आहे 9%. कॅल्क्युलेट ईच आर्म इज इक्वल टू 9%. फ्रंट ट्रंक इज इक्वल टू 18%. बॅक ट्रंक इज इक्वल टू 18%. आपण ईच लेग कॅल्क्युलेट करणार आहे 18% आणि पेरिनियम करणार आहे 1%. असं आपलं टोटल होते 100%. यामुळे आपल्याला कळते की पेशंट किती बर्न झालेला आहे. आपण हे रूल ऑफ 9च्या फॉर्म्युलाद्वारे कॅल्क्युलेट करत असतो. सेकंड फॉर्म्युला आहे पार्कलेंट फॉर्म्युला. हे गंभीर भाजलेल्या रुग्णांना पहिले 24 अवरमध्ये किती IV फ्लूइड प्रमाण ठरवायचे वैद्यकीय सूत्र आहे. तर पार्कलेंट फॉर्म्युला काय आहे, तर फ्लूइड 24 अवर इज इक्वल टू 4 ml इंटू बॉडी वेट इन kg इंटू % TBSA बर्न. TBSA म्हणजे काय, टोटल बॉडी सरफेस एरिया. हा काय आहे, तर पार्कलेट फॉर्म्युला आहे. तर आपण फ्लूइड डिस्ट्रीब्युशन बघणार आहे. फ्लूइड डिस्ट्रीब्युशन फर्स्ट 8 अवरमध्ये आपण किती देणार आहे, तर 50% आणि नेक्स्ट 16 अवरमध्ये आपण किती देणार आहे, तर 50%. ओके. पण नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण पेशंटला फ्लूइड देणार तर यूज करणार लॅक्टेट रिंगल सोल्युशन म्हणजे की RA. आता त्याचं एक्झाम्पल बघूया. आता पेशंटचं वेट असणार आहे समजा 70 kg आणि बर्न झालेला आहे पेशंट समजा 30%. तर पार्कलेंट फॉर्म्युलानुसार आपण पार्कलेंट फॉर्म्युला लावणार. तर पार्कलेंट फॉर्म्युला काय आहे, तर 4 इंटू बॉडी वेट इन kg इंटू % TBSA. मग फ्लूइड इज इक्वल टू 4 इंटू वेट किती आहे, तर 70 आहे. बर्न किती झालेलं आहे, तर 30. मग इज इक्वल टू काय येणार, 8400 ml. आता आपण याचं काय करणार आहे, हाफ करणार आहे. फर्स्ट 8 अवरमध्ये मग किती देणार, तर 4200 ml आणि नेक्स्ट 16 अवरमध्ये किती देणार, तर 4200 ml. तर आज आपण काय बघितला, बर्न फॉर्म्युला अँड पार्कलेंट फॉर्म्युला. थँक्यू.